नमस्कार मित्रांनो. तर आजचं मेन टॉपिक आहे नीड्स आणि वॉन्ट्स, म्हणजेच गरजा आणि इच्छा. तर आपली जनरेशन जे आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये भरपूर डिस्टर्ब झाली आहे. ते कसं? कारण छोट्या छोट्या गोष्टी आणि जे अनवॉन्टेड आहेत, जे जसं काहीच अर्थ नाही, त्याने त्यांना नीड बनवून टाकतात. तर त्या मुलांसाठी किंवा त्या माझ्या मित्रांसाठी माझा एक सल्ला आहे. बघा, नीड म्हणजे ती गोष्ट ज्याच्या विना तुमचं आयुष्य चालू शकत नाही. ती गरज आहे. जसं आपले अन्न, वस्त्र, निवारा आपण शिकलेलो आहोत ना, मग हे आपल्या गरजा आहेत आणि ह्याच्या विना आपलं लाईफ पॉसिबल नाही. आणि वॉन्ट्स त्या गोष्टी झाले जे आपल्याला फ्युचरमध्ये एखादी गोष्ट पाहिजे, आपल्याला एखादी कार आपल्याला परचेस करायची आहे, एखादं मोठं घर आपल्याला बांधायचं आहे, मला उद्या जाऊन असलं ड्रेस तिथून घ्यायचं आहे. हे आपले वॉन्ट्स आहेत आणि हे फुलफिल करू शकतो आपण, ते प्राप्त करू शकतो. पण आपल्यातलेच काही आपले सहमित्र असे काहीतरी वॉन्ट्स बनवतात आणि त्याच्या मागं वेडे होतात. एक साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे समजा आपल्यातलीच एखादी मुलगी म्हणते की मला सलमान खानसोबत लग्न करायचं, त्याला नवरा बनवायचं आहे. म्हणजे विचार करा, तुम्ही असले वॉन्ट्स गृहीत धरता आणि त्याला प्राप्त करण्याच्या चक्करमध्ये स्वतः वेडे होऊन जाता. तर असे वॉन्ट्स, अशा इच्छा मनात येऊच देऊ नका. जे इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता आणि जे तुमच्या लाईफसाठी बेटर पण आहे, ते तुमच्यासाठी बेटर डिसिजन असू शकतो, अशा गोष्टींचा पाठलाग करा आणि तुमचे वॉन्ट्सला अपग्रेड करा. नीड्स तर ते जागेवरच राहतील, म्हणजे तुमचं अन्न, वस्त्र, निवारा ते भेटणारच आहे. ठीक आहे, या दोघांना मिक्स्डअप करू नका. हे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि तुमचे वॉन्ट्स कंप्लीट करण्यासाठी, तुमचे इच्छा, तुमच्या सगळ्या इच्छा तुम्हाला प्राप्त होण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.